हाय नमस्कार सगळ्यांना. तर बघा आज मी लई दिवसातून ब्लॉग घ्यायला लागले. तर तुम्ही बघत असताना त्यांचं ब्लॉग येत होतं बघा, लपाछपी खेळलेलं, पोहायला गेलेलं. तर आजचा ब्लॉग माझा लई महत्त्वाचा होणार आहे, तुम्ही नक्कीच कंटिन्यू बघा. पण त्याच्या अगोदर मी दाखवते बघा काय काय रानात चालू आहे. आणि आता संध्याकाळच्या वाजल्यात 5. तर आत्ताच्या टायमाला काय चालू आहे तर इकडे बघा, इकडं कांदा आपल्या रानातला, कारण आता सगळ्यांना कांदा बिशी टाकून भरून ठेवलाय आणि ही पाटी ठेवली खायला कांद्याची. तर मी मगाशी केलाय बघा फोडणीचा भात, हे बघा मस्त असा. आणि चहा ठेवलाय कारण लाईट जाईन म्हणलं, लई मगाशी इतकं वारं सुटलं ना, असं वाटलं लाईट जाईन, त्यामुळे चहा ठेवलाय. आता परत चूल पेटावं लागली असती. तर आता टिपका येतोय बघा थोडा थोडा असं बघा. मगाशी इतकं आभाळ आलतं, विजा ही कडकडत होत्या, आता सगळं गेलंय बघा. हे बघा मस्तपैकी थंड वातावरण झालंय, म्हणलं चहा ठेवलाय. तर आता काय कामं चालू आहेत मी तुम्हाला दाखवते. तर इकडं पप्पा करतात बघा कांद्याचं भराभरी. बघा पप्पा गरम होते काय? शर्ट वर घातलाय म्हणून म्हणलं हवा सुटली लय. मग काय हा दाखवते की ते पण. ही पात काढली बाजूला, खराब झालेलं आहे, टाकून द्यायचा ते व्यवस्थित. आतमध्ये 2 जाळ्या पॅक केल्यात की सगळा राडा उचलून टाकायचा, सगळं पटांगण करून टाकायचं. हां पटांगण का करायचं ती पण तुम्हाला सांगणार, तीच सांगणार आहे महत्त्वाचं. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. अगोदर ही सांगते की कांद्याचं काम केलं बघा. सगळा जी खराब नासलेला कांदा होता ते इकडं काढून टाकलाय आणि चांगला तिथं भरलाय, तिथं ठेवलाय. तिथं ठेवायचं नव्हता, जाळी टाकायचा होता, पण जाळ्या दोन्ही पण फुल भरल्या, तर तुम्हाला दाखवते. आणि आता सध्या इकडं बघा दादा आणि मम्मी ही जी भरून रानात टाकून देतात, ही माझा मुंबईचा भाव आहे, आल्यापासून काम करते. हे नाही भरून टाकलं तर ही इथंच खराब होऊन जाईल, परत ह्याला इथं बसू सुद्धा वाटायचं नाही. हा ना, मग काय. आता सगळी येतात जांभळं, ही पिकल्या तर येतात जांभळं खायला बघतात. ही बघा घड बाजूला राहिले ह्याच्याच. मग काय तर खाली बघायचं का वर जांभळं बघायचे का खाली कांदा बघायचं, पायाखाली येतात का? आपल्याला पण इथं बसायला उठायला येईल नको वाटतंय. वरनं ह्यात बिशीचा वास येतोय सगळा. ही दादा आहे बघा मुंबईचा, ती मग त्यांना आल्यापासून काम करते, मम्मी पप्पाला काम करू लागते. तर तुम्हाला दाखवते ही सगळा कांदा भरलेला कुठं ठेवलाय. टिपका येतोय बरं का, हळूहळू डोळ्यात टिपका पडते. तर हे बघा असं 2 जाळ्या भरून कांदा ठेवलाय आणि त्या राहिलेल्या कांद्याला काय जागा नव्हती, म्हणजे ह्यात जागा पुरली नाही आणि दुसरी जाळी पण नाही अजून. आणि ही बघा ही काय आहे, ही एक आणि ही एक, असं पप्पा घेऊन ह्याच्यात टाकतात कांद्यात, म्हणजे त्याला काही होऊ नये म्हणून कांद्याला. हे बघा असं मगाच्या राहिलेला पाला हे असं राहिलाय, ते ह्याच्यावर टाकायचं, तिकडं ठेवलाय पप्पाने, असं टाकलंय बघा सगळीकडं, म्हणजेच की ही नासू नाही, ह्याला आळ्या वगैरे लागू नाहीत. 2 जाळ्या मस्त अशा भरल्या तर कांद्याने. भाव काही येणार नाही तर लगेच देऊन टाकले असत्या. आणि तेवढा राहिलेला कांदा आता झाकून ठेवायचा, त्याला काही इलाज नाही, त्याला भरायला जागा नाही, म्हणजे नाही का जाळी नाही अजून. आणि मी चहा ठेवलाय, हळूहळू कोळत. मम्मी चहा उकळला की ग? उकळला. आता चल प्यायला. आता बंद करू का? हा बरं असू द्या. पावसा पाण्याचं कसं लाईट जाती राहते, त्यामुळे मी काय केलं चहा ठेवला. म्हणून मला चहा ठेवू, परत लाईट गेल्यावर राहायचं सगळं. चहा उकळला, चहा उकळला. कसा उकळते तर आता बंद करते मी. टायमिंग लागतो ना ह्याला, शेगडी चालू व्हायला म्हणजे गरम व्हायलाच लय टाईम लागतो. तर चला जाते मी ह्यांच्याकडं. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे मी जाते त्या मम्मीला विचारू आपण. त्या अगोदर ना मगाशी दुपारी 2-1 दरम्यान पप्पा आणि दादा आलती. अंगठी बघितली का? इथे मी हुडकू लागाय. पप्पा आणि दादा येत होतं तेव्हा मोंट्या पण संग आला बघा, त्यांच्या इतका उन्हात. आता कुई करत बसलाय, कारण त्या 4 पायाला इतकी आग होती ना त्याची. मोंट्या बघू तुझं पाय, हे बघा हे तर लालच झालाय, गरम वाटतं, आता दुखतोय बघा त्याचं पाय. सापडली का? मी यायची होती की हुडकायला, तर सापडली. बरोबर आहे किती महागात पडला असता कांदा.
शंभूने आणले. मग काय ते दिली ना त्यामुळं. हां ये टाकू. या लवकर चहा परत अजून डबल गरम करायचं म्हणलं की ना ती आटतो मग गोड होतो जास्त. कमी कर ना गॅस. नाही बंद करून ठेवला आता. कमी ते आटनच की मग तसा. हां डबल टेबल गरम करायचं म्हणलं की ती आटतो आणि गोड होतो. तर आता एवढी साफसफाई का चालू आहे. इथली पण पूर्ण साफसफाई करायची ही एवढ्या जागेची. कांद्याचा बिलकुल वास नाही ठेवायचा. तर विषय काय आपण पप्पाला विचारू कशामुळे एवढी साफसफाई चालू आहे. स्वच्छता अभियान. व्यवस्थित दिसतं स्वच्छ केल्यावर त्याच्यामुळे करायचं साफसफाई. खरं का तका कशी चालवली बघा का त्यांनी. मग काय तर दादा लय करू लागते बघा. घरी बी त्याला काम सांगते इथं आला की काम किती बसला कामच लागलं. त्याला आम्ही म्हणत होते राहू दे नको त्याला काम आवडतं त्याला. हा मुंबईचा पर्याय पण त्याला आवडतं. रानातला घरी शिर्डी आणून ठेवली पाळायला है ना. तिकडे दुर्गावला बोकडं येतं. दुर्गावला बोकडं आहे ते दुर्गावचं आहे मुंबईला राहतात. तर विषय काय ढवाळ जेवणाचा आहे त्यामुळं होय करायचंय का नाही मग बघू डबल जेवणाचं काही सांगता येत नाही. बघू म्हणजे बघूवर गाडी अडकलेली. माझं आता 8 महिने पूर्ण होतेनच. परत आम्हाला बारामतीला जायचं आहे सोनोग्राफीसाठी. अजून टेस्ट राहिल्यात करायच्या. आणि आता 7व्या महिन्यात काही केली नाही. 9व्या महिन्यात करायची म्हणून. आता 9व्या महिन्यात म्हणतात बघू. तीही सोनोग्राफी नाही डोहाळे जेवण 9व्या महिन्यात करायचं असतं. 7व्या महिन्यात करायचं असतं. 9व्या महिन्यात पण करायचं असतं. पण 7व्या महिन्यात नको म्हणलं. 7व्यात बी करते तर 9व्यात बी करते तर पण मी म्हणलं 7व्यात नको. 9वा आहे ना आता. जाऊ दे नव्याचं काय करायचं आता डिलिव्हरी व्हायची तर डबा जेवण करता डिलिव्हरी व्हायची तर डोहाळे जेवण रोज नसतं एक दिवस असतं ते. चालतंय बघू म्हणतात बघा. म्हणजे नक्की नाही बघा डोहाळे जेवण हा नाही विषय बी काढण्यात अजून डोहाळे जेवणाचा. आता मला 8वा महिना पूर्ण होईल 9वा लागन. परत दवाखान्यात जा ही कर ती कर. हे बघा कसं चालतंय. मोठ्याला चालायला आहे ना व पप्पा. मोठ्याला चालायला आहे ना तर सकाळी पुढे झालं ना माझ्या बरोबर ते बघा ना तका कसं चालतंय. पायाला ही झालं भाजी डांबरी डांबरी भाजली. त्याला कुत्री 2-4 महाग लागली होती. मग काय ती 1-2 ऊन कसलं असतं. राहू दे चहा पिऊ चल. तुला भूक लागली असेल भात केला चल. नंतर करता येईल. ही काय काम करता येईल. पावसाचं वातावरण झालंय. तर मोंटे आले मी काय केलं माहिती का. ती तिकडं बघत जागा बसायला. तिथं पाणी होतं बघा तिथं. पण तिथं काय बसलं नाही ऊन होतं. मग त्याला काय केलं हिथं आणून एक पाण्याचा डबा वाटला. मग हिथं झोपला. त्याला चपाती टाकली. चपाती खाल्ली नाही बघा चपाती. आणि एक डबा भरून ठेवलेला पाण्याचा. बसायचा पाणी प्यायचा झोपायचा. उठायचा पाणी प्यायचा झोपायचा. बघा मुख्य चित्रवांचं किती अवघड असते उन्हात आणायचं. बघा तेव्हा तिकडे जाऊन बसला. पण त्याला कोणी यायला लावलेलं का काय. अंगठी काढूनच ठेवा. राहते दे इकडे. शंभूने दिली ही अंगठी. बरं चला चहा पिऊ. मग मम्मी पप्पा म्हणतात बघू ढवाळ जेवण. ढवाळ जेवण काही नक्की नाही. बघू काय नक्की नाहीच म्हणून सांगितलं. आता तसलं काय बघते. मग मला महागारी माझ्या घरी जावं लागेल तिकडे ढवाळ जेवण करायला. जमतंय का मग सासरी जावं लागेल मला ढवाळ जेवण करायला. हा खरं काय मग असतं ढवाळ जेवण 9व्या महिन्यात कुठं बी करतात. 9व्या महिन्यात तिकडे गेलं तरी जमतं आहे का नाही. फक्त 8व्यात येत जात नसतं. असू द्या जाऊ द्या. ह्या विषयावर नेक्स्ट ब्लॉग म्हणजे बघू सविस्तर. आता काय बघा हे सकाळपासून काम करते म्हणून ह्यांचं काय मूड नाही. तसंच मी ब्लॉग घ्यायला लागली. मोंट्या ये तू. ह्याचं दुःख मला बघवा. आता काय करू मोंट्या मी. कसा पायवर करते करायचे ढवाळ जेवण पण मला सांगायचं नाही. मला सांगायचं नाही करायचं. मला सांगायचं मला सांगू म्हणून नको काय. काय खरं नाही. आता बघू काय होतंय काय नाही. तुम्ही
ब्लॉग वगैरे बघत जावा. अरे मला धरलं कढीपत्त्याने. चला आता चहा पाणी करू. कानावून घ्या. मग अशी लई थंड हवा सुटलेली, म्हणजे तिकडे कुठेतरी पाऊस झाला असं आहे ना ग. लय आपला असं तेवढा कांदा आहे. ती आता सही सलामत आहे. आता हे याचं काय होतं काय माहिती. 4 ते 5 अजून वेळा आपल्याला ते करावं लागेल ना. हां जावं लागेल. तर चला घेतो चहा पाणी पिऊन, जेवण करतो मस्तपैकी आणि व्हिडिओ करते तिथंच. बाय. ह्यांना देते आता चहा.